हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण? आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल. तर तुम्ही माझी जी तयारी पाहत आहात, मी चाललेली आहे माझ्या नणंद आणि दिराच्या उठण्याच्या कार्यक्रमाला, जो माझ्या घरापासून 20 ते 25 किलोमीटरवर लांब आहे. आणि आता मी जस्ट तयारी करून मस्त घरातून निघालेली आहे. संध्याकाळचे 4 ते 4:30 वाजलेले आहेत आणि मला 6 ते 6:30 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. मी आणि समृद्धी रेडी झालेली आहे आणि मी पोहोचलेली आहे माझ्या सासरी, म्हणजेच माझ्या सासूच्या माहेरी. तेही माझं सासर आहे. आणि आल्या आल्या इथे मी जेवण बनवण्याच्या मागे लागलेली आहे. तर 5 किलोचं चिकन, 40 ते 50 माणसांचं जेवण इथे मी बनवायला घेतलेलं आहे. आणि किचनमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय, पूर्णपणे घामाघूम झालेली आहे आणि उठण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मंडपामध्ये आलेलो आहोत. मंडप ओवाळून घेत आहे, चारी दिशा ओवाळत आहे. तुम्ही बघू शकताय, नवरा आणि नवरी हे माझे दीर आणि माझी नणंदबाई यांचा आज उठण्याचा कार्यक्रम आहे. तर आम्ही सगळ्या जणांची ओवाळणी झाल्यानंतर त्यांना घरात घेतलेली आहे आणि आता त्यांना पाटावर बसवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि उठणं लावायला इथे सुरुवात होणार आहे. तर व्यवस्थित पाटावर बसवलेले आहे आणि उठण्याचे छाप त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि त्यांच्या चारही ज्या दिशा आहेत त्या दिशांना ह्या आईंनी दिलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकताय, मस्त आणि खूप छान असे आमचे नवरा नवरी दिसत आहे. आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांचा उठण्याचा कार्यक्रम केला. मस्त असं त्यांना उठणं लावून घेतलं. आणि खूप व्हिडिओ मला करायला मिळाल्या नाही या कार्यक्रमाच्या, कारण मी तिथे कामात होती आणि बरंचसं जितकं शूट करता आलं तितकं मी केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, हे हाताचे छाप त्यांच्या आजूबाजूला देत आहोत आणि आम्ही सर्वांनी मस्त त्यांना उठणं लावून घेतलं. आणि तुम्ही बघू शकताय, मी फोटोसुद्धा काढून घेतलेले आहेत. हे जे फोटो आहे मी तुम्हाला एंडिंगला टाकणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय, व्यवस्थित अशी सगळ्या दोघाही जणांना उठणं लावून घेतलेलं आहे. यानंतर पीठ चोळून घेतला जातो, तर त्याची व्हिडिओ मला करायला मिळालेली नाहीये. आणि हा भिस्त्याचा कार्यक्रम आहे. दोन्हीही नवरा नवरींने जे तांदूळ आहेत ते कळशीमध्ये टाकलेले आहेत आणि ह्याचे दुसऱ्या दिवशी पोळे तयार केले जातात. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. असंच तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा.